मला वाटतं आपण सगळ्यांनीच तो व्हिडिओ पाहिला. भयानक व्हिडिओ आहे. रमेश म्हात्रे हे जे मिंदे टोळीचे नगरसेवक आहेत, भाजपची आवडती टोळी आहे. अशा गुंडगर्दी करणाऱ्या लोकांना नगरसेवक बनवून आपण आता पाहिलं असेल त्यांनी डॉक्टर्सवर जो हात उचललेला आहे, अतिशय भयानकपणे हा अटॅक झालेला आहे. साधी सोपी गोष्ट होती. डॉक्टरनी सांगितलं होतं एका गर्भवती महिलेला चेकअप झाल्यानंतर की त्यांचं जे मूल असेल ते कदाचित प्रीमेच्युअर असू शकतं आणि त्यांना NICU ची गरज लागेल, निकूची गरज लागेल. सगळे निकूचे बेड त्या हॉस्पिटलमध्ये भरलेले होते आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळालं तर चांगलं होईल असं सांगितलं होतं. पण ह्या संतापातून हात उचलणं, मारणं, महिला असो पुरुष असो, कुठचंही डॉक्टर असो, नर्स असो, मेडिकल स्टाफ असो, हे आपण पाहिलं असेल. ही गुंडगर्दी ही भाजपची आणि मिंदे टोळीची ही सगळीकडे झालेली आहे. ह्या रमेश म्हात्रेला एवढीच हिंमत असेल तर जाऊन राम मंदिर जे लुटतायत त्यांना असा हात उचलून दाखवावा, त्यांच्यावर हात उचलून दाखवा. उज्जैनची जी भूमी लुटलेली आहे त्यांच्यावर हात उचलून दाखवावा. पण डॉक्टर्स आणि महिला पुरुष कुठचेही डॉक्टर्स असो, नर्सेस असो, ह्यांच्यावरची गुंडागर्दी ही महाराष्ट्र सहन करणार नाही. डॉक्टर्स देखील सहन करणार नाही आणि मला वाटतं ह्याचं चाप उत्तर मिळेलच. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या नगरसेवकाला नुसतं अटक नाही तर बरखास्त करून ह्याची परेड काढली पाहिजे डोंबिवलीमध्ये, नाहीतर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही. रमेश म्हात्रेंची पार्श्वभूमीच ही अशा पद्धतीने गुन्हेगारी स्वरूपाची राहिली, कुठेतरी कायद्याचा धाक त्यांना राहिला नाही. पार्श्वभूमी असो किंवा नसो, कोणी असं जर केलं आणि डॉक्टर्सवर हात उचलला, नर्सवर हात उचलला, बरं अशा कारणासाठी, तर मग ह्या लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? मुख्यमंत्र्यांनी देखील निवेदन करायला पाहिजे. मला वाटत नाही असून त्यांच्याकडून काही स्टेटमेंट आलेलं आहे. ते गृहमंत्री त्या राज्याचे, मुख्यमंत्र्यांचे हात आता पण बांधलेत का कोणीतरी, हे देखील उत्तर यावं. अटक कोणालाही झाली असेल तरी नगरसेवकाबद्दल काय, त्याला कोणी अटक केली आहे का? त्याची परेड कोणी काढली आहे का? त्याला बरखास्त केलंय का? की अशीच मस्ती आम्ही सहन करत बसायची? आज डॉक्टर्सवर हात उचललाय, कोणावरही उद्या उचलत राहतील, रस्त्यावर कोणावरही जाताना हात उचलतील. मग महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला पाहिजे की मिंदेंची जी टोळी आहे ही गुंडागर्दी महाराष्ट्र सहन करेल का? नाही, तुम्ही पाहिलं असेल तो एक दुसरा आमदार होता, त्यांनी कॅन्टीन मध्ये हात उचलला होता. त्यांचा डीएनएच असा आहे आणि यांचे जे गुंडागर्दीचे महागुरु आहेत मिंदे, हे पण असेच आहेत आणि मुळात ह्याचसाठी आहे ना भाजप पाळत आहे. अहो, हे ज्या पक्षांनी राम मंदिरामधली दानपेटी नाही सोडली, आज आम्ही घोषणा दिल्या जय श्रीराम जय शिवराय म्हणून आहात, तर आमच्या अंगावर आले भाजपवाले. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात आणि हे भ्रष्टाचार विरोधात लढतात. आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 5-6 वर्षामध्ये भाजपने अनेक असे लोक घेतले ज्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप भाजपवाल्यांनी केले होते. प्रधानमंत्री महोदयांनी स्वतः केले होते आणि त्यांना या देशामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवलेलं आहे. मग बंगालचे बघा, बिहारचे बघा, आसामचे बघा, महाराष्ट्रात देखील तसंच होतं. ज्यांना पळायला लागलं ED CBI मुळे त्यांनाच मुख्यमंत्री बनवलं होतं आणि यांच्याकडून आपण भ्रष्टाचारी विरोधी कारवाईची अपेक्षा करतो. एक मिनिट, एक आज आम्ही अल्पकालीन चर्चा मागितली होती, पण अध्यक्ष महोदयांनी ती काल पण घेऊ दिली नाही, आज पण घेऊ दिली नाही. आता उद्या. पण मुख्य गोष्ट हीच आहे, अमित चाटम जे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत ते हसतायत इथे पायऱ्यांवर. तुमच्याच चॅनल मधून दिसलं की काल काय झाडांवर चर्चा होती, आज मॅनहोलवर चर्चा आहे. आता काय काय म्हणजे कशावर हसायचं हे भाजपनी, आता देशावर हसत आहेत भाजप. म्हणजे राम मंदिर लुटलं, उज्जैन लुटलं आणि आता आपल्यावर हसतात की बघा आमच्यावर विश्वास कसा ठेवला. ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे सगळं काही उत्तर एक तर प्रशासनाने केलं, नेहरूंनी केलं, ठाकरेंनी केलं किंवा ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे हात धुतले यांनी भाजपवाल्यांनी. पण मी हेच त्यांना विचारलं, मग राम मंदिर जे लुटलंय ते पण तुम्ही ऍक्ट ऑफ गॉड बोलाल का भाजपकडून? कारण भाजप हल्ली स्वतःला देव मानायला लागली. तुम्ही पाहता अनेक त्यांच्या नेत्यांचे फोटो आहेत, एखाद्या पाटावर उभे ज्याच्यावर आपलं स्वस्तिक आहे त्याच्यावर बूट घालून उभे आहेत. कोण त्यांचेच नेते जाऊन मंदिराच्या आत अंगणात बूट घालून जात आहे. मग ऍक्ट ऑफ गॉड काल तर आपण पाहिलं असेल, हनुमानजींना नितीन नाबींसमोर नाचवलेलं आहे आणि मग स्वतःला तुम्ही देव मानायला लागलेत का? ज्या भाजपाने राम मंदिराची दान, म्हणजे आम्ही पण तिथे पक्ष म्हणून असेल पक्ष निधी दिला होता, आम्ही स्वतः परिवाराकडून निधी दिला होता. हे काय आम्ही उपकार नाही म्हणत, आमचं ते स्वप्न तर राम मंदिर ते व्हायला पाहिजे. पण जो विश्वास आम्ही ज्या समितीवर ठेवला, ज्या चंपतरायवर ठेवला, ज्या अनिल मिश्रांवर ठेवला, आज त्यांनीच विश्वासघात केलाय आणि फक्त आमचा नाही तर लाखो करोडो हिंदूंचा विश्वासघात केलाय. हिंदू के जे हिंदू नसतील पण त्यांनी रामावर विश्वास ठेवला असेल, राम मंदिरावर विश्वास ठेवला,
त्यांचा देखील भाजपाने विश्वासघात केलेला आहे. काल त्यांचे राजीनामे घेतले, त्यांना फाशी कधी देणार चंपत राणी अनिल मिश्रांना? बरं, ज्यांना त्यांनी नेमलं त्या भाजपला कधी तुम्ही प्रश्न विचारणार आहात? आज मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून, जसं काल विचारलं तसं आज विचारतोय, जे 6 खासदार आमच्यातून पळून गेलेत, जे आधी गद्दार पळून गेले हिंदुत्वासाठी, त्यांना विचारत आहे, भाजपला तुम्ही विचारणार का की राम मंदिरामध्ये सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड आम्हाला चौकशी पाहिजे? दानपेटी लुटता तुम्ही, एवढंही सोडलं नाही तुम्ही. सरकारला उत्तर देण्याची क्षमता नाहीये. जे फेकनाथ मिंदे 4 वर्ष नगरविकास खात्याचं घेऊन बसले, 4 वर्ष काय, 2019 पासून नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे, आज तुम्ही सगळ्या शहरांचे हाल बघा. एक तरी शहर आज राहण्यासारखं राहिले का महाराष्ट्रामध्ये? कुठे कोण इलेक्ट्रिक्युशननी मरते, कुठे झाड पडून मरते, कुठे कोण मॅन्युअलनी मरते. भाजपचे जे अध्यक्ष आहेत ते हसतात त्याच्यावर. म्हणजे सगळं ढकलायचं प्रशासनावर, चौकशी लावायची प्रशासनावर. स्वतःकडे जे खातं ज्याच्यातून तुम्ही पैसे खाताय आणि आमदार फोडताय, नगरसेवक फोडताय, खासदार विकत घेताय, त्याच्याबद्दल काय? ते 4-5 दिवस काय 4-5 वर्ष कुठे उत्तर द्यायला त्यांना क्षमता नाही, त्यांच्यात उत्तर देण्याची हिंमत नाहीये आणि देतच नाही उत्तर. मराठी उद्या मी हिंदी देतो आणि इंग्लिशवाल्यांनी पण आताच विचारा. मला वाटतं टाउन प्लॅनिंग पेक्षा, जसं मी त्या दिवशी सांगितलं ना, की प्रत्येकाला उत्तर येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आम्ही हा प्रश्न सोडवू. आपलं राज्य हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्या सरकारच्या नॅचरल स्टुपिडिटी मध्ये अडकलेलं आहे. 100% आहे, 100% कॉन्क्रीट. ते झाडं ट्रिमिंगचं टेंडर कोणाला दिलंय? बिल्डरला दिलंय. मला वाटतं आयुक्तांची ही त्यांनी जबाबदारी किंवा ठेका घेतलाय सरकारला वाचवण्याचा, पण सरकार गरज पडली तर त्यांना पण सुळीवर चढवेल आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेल. नालेसफाई झाली नाही. यावेळी पाऊस उशिरा आला तरी रस्त्यांची कामं पूर्ण झाली नाहीत. नाशिकमध्ये आपण पाहिलं असेल, अजूनही ती काल परवाकडे परत गोदावरीला पूर आला, पाणी भरलंय, जिथे कामं रस्त्याची थांबलेली आहेत. पुण्यात पण तसंच आहे, मुंबईत तसं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हाल ह्याच्यात. नालेसफाई झाली नाहीत, रस्त्याची कामं पूर्ण झाली नाहीयेत. झाडांची जी ट्रिमिंग आहे, ट्रिमिंग सोडून झाडं कापायला लगेच पुढे येतात हे महानगरपालिकावाले, पण अजूनही, आणि बिल्डरना परवानगी द्यायला, पण ट्रिमिंग कुठेही झालं नाहीये. तेच मी सांगतोय, तेच सांगतोय मी. ते झालेलं आहे. दुसरीकडे भांडूपमध्ये एक बीएसटी परत ठोकून मला वाटतं मृत्यू झालेला आहे की जखमी झालेले आहेत. मुळात हे सरकार चाललंय कसं आणि कुठे? गाडी रिव्हर्स मध्ये पुढे पुढे मागे काय, कुठे कसं काय चाललंय सरकार? 4 ड्रायव्हर झाले 4 दिशेला न्यायला आणि कोणालाही कळत नाही कुठच्या रस्त्याने जायचं. भाजप ऑपरेशन देवेंद्र फडणवीस मध्ये भाजपमधले काही लोक सामील झालेले असं वाटायला लागलेलं आहे. कारण आज पण आपण पाहतो मुख्यमंत्री आता हाऊसमध्ये आलेत, सकाळी माहित नाही पण आता आलेत. बॉडी लँग्वेज तशी जी आधी 24ची वाटत होती तशी नाहीये आणि मला वाटतं त्यांना कळायला लागलेलं आहे कदाचित हे त्यांचं शेवटचं सत्र आहे अधिवेशनाचं. ह्याच्यानंतर त्यांना दिल्लीत खेचलं जाईल. त्यांना सांगा पहिला, आज आता हिम्मत करा थोडी आणि भाजपला विचारला राम मंदिर चोरलंय ना, त्याच्याबद्दल काय जरा उत्तर द्या. भाजपा के सबसे चहेते मिंदे गुट ने जो रमेश म्हात्रे ने हमला किया है डॉक्टर्स पे हो, नर्सेस पे हो, फिर वो चाहे महिला हो या पुरुष हो, हर एक का अधिकार है कि हमारे राज्य में, हमारे देश में सुरक्षित रहे और सुरक्षित रहते हुए लोगों की सेवा करे. कल की जो घटना है जो 6 तारीख को हुई, वो यही बात थी कि वहां के डॉक्टर्स ने जब एक गर्भवती महिला को कहा कि आपके जो न्यूबॉर्न बेबी को शायद एनआईसीयू की जरूरत हो सकती है, तो कृपा करके आप दूसरे हॉस्पिटल में जाइए, इस हॉस्पिटल में सारे जो एनआईसीयू के बेड्स है वो भरे हुए. तो उसी को सुनते इस रमेश म्हात्रे ने हमला कर दिया वहां के डॉक्टर्स पे, नर्सेस पे. बात यही है कि ये जो रमेश म्हात्रे है, सिर्फ अरेस्ट नहीं तो उनको डिस्क्वालीफाई करना जरूरी है और अरेस्ट होके उनको परेड करना जरूरी है कि अगर किसी पे भी डॉक्टर हो, नर्स हो, महिला हो, पुरुष हो, अगर हाथ उठाए तो ऐसे ही कार्रवाई होगी. लेकिन सवाल ये भी उठता है कि क्या जो हमारे गृह मंत्री है, मुख्यमंत्री है, ये कार्रवाई कर पाएंगे? शायद करना चाहते हैं लेकिन क्या वो कर पाएंगे? क्योंकि ऊपर के आदेश है कि एकनाथ शिंदे को हाथ मत लगाओ.
तो वो आदेश ऊपर के माने या जनता के स्वास्थ्य की बात करे, ये देखते हैं। बात साफ है, जो बात हमने छेड़ी थी कि मुंबई में, पूरे महाराष्ट्र में अगर आप देखें तो मानसून से पूरे जो हाल हुए लोगों के, कोई पेड़ गिर के मर रहा है, कोई मैनहोल में गिर के मर रहा है, कोई किसी और आपत्ति में मर रहा है, कभी कोई इलेक्ट्रिक्यूट होकर मर रहा है। तो कल से हम बात करें कि चर्चा तो लें इस पे, तो चर्चा लेने के लिए तैयार नहीं। फिर स्पीकर साहब कहते कि नहीं शायद कल में लेंगे। हमने कहा कि ये तो जो जवाब आ रहा है कि शायद प्रशासन ने किया हो या एक्ट ऑफ गॉड हो, हर एक बात का जवाब एक्ट ऑफ गॉड हो तो शायद कल भाजपा ये भी बोल सकती है कि जो राम मंदिर के दान पेटी में चोरी हुई है वो भी एक्ट ऑफ गॉड है, क्योंकि भाजपा खुद को अभी गॉड समझने लगी है। भाजपा के बहुत सारे नेता ऐसे हैं जो जूते पहन के मंदिर में जाते हैं। भाजपा के बहुत सारे नेता हैं, उनके अध्यक्ष स्वयं हनुमान जी सामने नाचते हैं और अध्यक्ष जी देख रहे हैं कि देखो मेरा स्वागत तो हनुमान जी कर रहे। और बात यही है कि अगर हमने आज सदन में जय शिवराय, जय श्री राम, जय सिया राम, हर हर महादेव अगर ये नारे लगाए तो गलत क्या है? भाजपा हम पे चढ़ के आ रही है कि ये नारे नहीं लगा सकते। हमने ये भी पूछा और ये भी हमने कहा कि जिसने जो भी हो राम मंदिर के दान पेटी में चोरी की हो, जिन्होंने उज्जैन की भूमि की चोरी की हो, उन पे तो कार्रवाई होनी जरूरी है। ये तो स्वाभाविक है कि हम मांगेंगे। और हमने भी उसी राम मंदिर में हमारी तरफ से कुछ छोटा डोनेशन दिया था, तो हमारी निजी भावना भी उसमें है। वो उधर राम मंदिर बने, मेरे दादाजी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे का स्वप्न था, हमारा भी सपना था। तो फिर अगर हमने ये मांग की तो भाजपा को क्यों मिर्ची लगी? अगर कोई मांग कर रहे है इस देश में, अगर हम मांग कर रहे हैं, कांग्रेस पार्टी मांग कर रही है, आम आदमी पार्टी मांग कर रही है, सपा मांग कर रही है कि जिन्होंने राम मंदिर के दान पेटी से पैसा लूटा है उस पर कार्रवाई हो, तो भाजपा को क्यों मिर्ची लगती है? क्या उसमें वो शामिल है या उनको लगता है कि वहां के जो चोर है उनको प्रोटेक्शन दिया जाए? ये भाजपा ने जवाब दे, क्योंकि नहीं तो भाजपा बड़े बड़े होर्डिंग लगाता है, हिंदुत्व के, दूसरों को हिंदुत्व का सर्टिफिकेट देता है। आज क्यों चुप है? धन्यवाद।